श्रीरामपूर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 127व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथील वृद्धाश्रम येथे महिलांना 9 वारी व 6 वारी साडीचे वाटप करण्यात आले। त्यावेळेस आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले की त्याग, कष्ट, यातना, दुःख, संघर्षमय जीवन म्हणजेच माता रमाई आंबेडकर। बाबासाहेबांना शिक्षणासाठी व पुस्तक घेण्यासाठी पैसे कमी पडू नाही म्हणून रमाईने कधीच नवीन साडी घेण्याचा बाबासाहेबांकडे हट्ट केला नाही। वेळेप्रसंगी रमाईने 2 ठिगळाही साडी नेसली। जर रमाईने 2 ठिगळांची साडी नेसली नसती तर आजच्या स्त्रियांना हजारो रुपयांची साडी नेसायला मिळालीच नसती, असे आपल्या भाषणात चरणदादा त्रिभुवन म्हणाले। कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामपूर तालुकाध्यक्ष शोभाताई नवले पाटील, महासचिव दर्शनाताई काळे, संघटक वैशालीताई हुसळे, तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई पवार यांनी केले। उपस्थित म्हणून गटप्रमुख प्रवीण साळवे, गणप्रमुख नवनाथ गुडेकर, संजय वाहुळ, मुश्ताक भाई शेख, सार्थक नवले व वृद्धाश्रम मधले महिला, लहान मुलं व संस्थापक उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रवीण साळवे यांनी केले तर आभार दर्शनाताई काळे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। असताना वृद्धाश्रम मध्ये का साजरी करावं? का माता रमाईचा इतिहास हा त्यागाचा इतिहास आहे। माता रमाई यांचा इतिहास हा दुःखाचा इतिहास आहे। माता रमाई यांचा इतिहास यातनाचा इतिहास आहे। आणि म्हणून इथं या महिला आहेत, ह्या त्यागी महिला आहेत, हा दुःखी महिला आहेत। आणि म्हणून यांच्या दुःखामध्ये आपण आनंद साजरा करू, माता रमाईची जयंती इथं साजरी करू। आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।